संतांची निंदा पडली महागात. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज आपण नवीन कथा पाहूयात. बीड जिल्ह्यामध्ये नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता. त्याची बायको गरोदर होती. त्याला आपल्या बायकोचे बाळंतपण व्यवस्थितपणे कसे पार पडेल याची चिंता लागून राहिली होती. कारण त्याच्या घरी कोणी वडीलधारी माणसे नव्हती की गावात उत्तम डॉक्टर नव्हते. काय करावे त्याला सुचत नव्हते. घराच्या बाहेर ओसरीवर विचार करीत बसला असताना तीर्थयात्रा करीत एक दक्षिणेकडील ब्राह्मण त्याच्या घरी आला. दोघांच्या बोलण्यामध्ये संतजनांचा विषय निघाला. तेव्हा भगवंत स्मरणात असणारा तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण नारायणदासला म्हणाला, मी एक अवतारी सिद्धपुरुष अक्कलकोटला अनुभवला. त्यांच्या लीला जीवनाला थक्क करून सोडणाऱ्या आहेत. नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी वायुवेगाने ते धावत जातात. हे दत्तावतारी सिद्धपुरुष तेजस्वी आहेत. जमले तर दर्शन घेऊन या. तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामींविषयी भरभरून बोलत होता. त्यावर नारायणदास अनुभवसिद्ध ब्राह्मणाला म्हणाला, ह्या कलियुगामध्ये पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साधू पुरुषाचा वेश घालून सर्वत्र फिरत असतात. उगीचच आपण अवतारी पुरुष आहोत असे ते ग्वाही फिरवतात आणि भोळी बाबडी माणसे त्यांच्या भूलतापांना भुलतात. हे कसले अवतारी पुरुष? माझा या बाकडकथांवर विश्वास नाही. तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण नारायणदासला म्हणाला, तुम्हाला काही अनुभव नाही. अकारण आपण सत्पुरुषांची हेटाळणी करून आपली जीभ विटाळू नये. असह्य होऊन तो ब्राह्मण ताडकन निघून गेला. इतक्यात काय झाले तर नारायणदासची बायको प्रसूती वेदनांनी तडफडू लागली. तिची तळमळ व दुःख नारायणदासला पाहावे ना. तो एकदम घाबरून गेला. त्याला काही सुचेच ना. त्याच्या लक्षात आले की कारण नसताना आपण स्वामींना निंदाजनक बोललो. त्याचा त्रास आता सोसावा लागत आहे. नारायणदास स्वामींना हात जोडून विनवू लागला, स्वामी, मी अत्यंत मूढ आहे, अपराधी आहे हो. मी आपली खूप निंदा केली. मला क्षमा करा. मी शरण आलो आहे. मला संकटातून सोडवा. स्वामी महाराज, मला क्षमा करा. नारायणदास आता रडू लागला. बायकोच्या वेदना असह्य झाल्या होत्या. प्रसूती होतच नव्हती. ती बाजेवर खूपच कासावीस झाली होती. जणू मरणाच्या दारात ती उभी होती. श्रोते हो, या कथेचा भाग 1 इथे संपला आहे. पुढील कथा आपण दुसऱ्या भागात पाहूया. धन्यवाद.